सगळ्यात जर अवघड काम कुठलं असेल ना आयुष्यामध्ये तर भांडे. म्हणजे किती पण काम करा पण हे काम कधीच संपत नाही. तुम्हाला पण असंच वाटतं का? कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी भांडे दाखवते. फक्त दुपारचे. आणि त्यात हा नळ पण आमचा जरा खराब झालाय, याला रिपेअर करायचं आहे. आता कधी होईल काय माहिती नाही. हे बघा, हे किचन असं किचन होतं दिवसभरातून, आणि हे दुपारचे भांडे. आता परत आता परत हे भांडे घासायचे आणि परत जेवायचं. परत इतकाच राडा किचनवर बघायला भेटणार आहे. चला तर फटाफट आपण भांडे घासून घेऊया. तर पटापट भांडे घासून घेऊया म्हटलं आणि मी पटापट भांडे घासून घ्यायला लागले. पण सारखे सारखे भांडे पडतात माझे. तुमचे पण पडतात का? कारण आमच्या घरात काम पण जास्त पण आहे, तेवढं कमी पण आहे. पण भांडे सगळ्यात जास्त पडतात. मलाच कळत नाही की मी काय करू. हा भांडे नावाचा प्रकार कुणी काढलाय ना, मला तेच कळत नाही. चांगलं होतं, लोक केळीच्या पानावर जेवत होते, मस्त खात होते. भांडे पडले नसते, काय नसते. एक टोप, वाटी, चम्मच, ग्लास एवढंच धुवायला असतं. जेवढे भांडे खरकाटे तेवढी घरात घाण दिसते. आणि हे भांडे घासले नाही तर असं वाटतं कित्येक वर्षापासून घरात काम केलेलं नाही आहे. कितीही स्वच्छ ठेवा पण भांड्यामुळं घर घाणच दिसतं. जितका वेळ तुम्ही खाणार तितका वेळ तुमचे भांडे पडणार. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं ना ते कमेंट करून मला नक्की सांगा. इतके फास्ट मी भांडे घासते ना, माझी स्पीड तुम्ही बघू शकता. तुम्ही पण इतके फास्ट भांडे घासू शकता का मला सांगा बरं. आणि फायनली मी मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे. चला तर बाय.